नाशिकमध्ये आदिवासी विकास भवन परिसरात पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झाले। सरकारची प्रतिकात्मक पुतळा ठेवत हे आंदोलन करण्यात आले। त्यामुळे आदिवासी विकास भवन परिसरात गोंधळ निर्माण झाला। दुसऱ्या दिवशी सुद्धा मागणीसाठी आंदोलक ठाम आहेत। नाशिकमध्ये आदिवासी विकास भवन परिसरात पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आज सुद्धा आंदोलन करण्यात आलं। सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवत हे आंदोलन केलं जातं। त्यामुळे आदिवासी विकास भवन परिसरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्या मागण्यांसाठी आंदोलक ठाम असल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच आहे। यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवत हे आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे काही काळ आदिवासी विकास भवन परिसरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। आपल्या विविध मागण्यांसाठी सध्या आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवत आंदोलन करण्यात आलं। आदिवासी विकास भवन परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं। दरम्यान पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आपल्या अनेक मागण्यांसाठी सध्या आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय। आदिवासी आंदोलक आक्रमक झालेत। आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवत आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या ठिकाणी सध्या पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात आहे।